नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. कारण दार लावता लावता मी सहज वर अंधारात पाहिलं होतं. वास्तविक पाहता वरच्या काळोखात काहीही दिसायला नको होतं. मग मला ते खरोखर दिसलं की भास झाला की वरच्या पायरीवरून काहीतरी वाकून खाली पाहतंय. काळ्या कुट्ट अंधारात तो चेहरा आणि अणकुचीदार दात आणि ते गोल गोल लाल डोळे दिसतीलच तरी कसे. गादीवर येऊन पडलो तरी अंगाचा कंप थांबत नव्हता. पुस्तक समोर धरलं तरी शब्दांचा बोध होत नव्हता. शेवटी कंटाळून पुस्तक दूर ठेवलं, पण दिवा मालवायची काही इच्छा होईना. शेवटी दिवा तसाच ठेवला, पण झोप शांत लागणार नाही अशी भीती वाटत होती. ती मात्र खोटी ठरली. डोळे मिटता मिटताच मी गाढ झोपी गेलो. रात्री अजिबात जाग आली नाही. सकाळी खूप उशिरा रस्त्यावरच्या रहदारीच्या आवाजाने जाग आली. मात्र इतकी झोप मिळूनही ताजेपणा मुळीच वाटत नव्हता. सर्व शरीर दमल्यासारखं वाटत होतं. उठून बसणे इतकी सुद्धा ताकद नाही असं वाटत होतं. कसं तरी उठून भिंतीच्या आधाराने उभा राहिलो व सावकाश जेवणघरात गेलो. चेहरा धुवून टेबलापाशी बसलो. स्वयंपाक्याने नाश्ता आणून ठेवला होता. कपबशांचा आवाज ऐकून उर्मिलाही खोलीत आली. दोघं एकदा इतके निकट होते, आता किती दूर झाले होते. एकमेकांशी किती औपचारिकपणे, किती परक्यासारखं, किती जेवढ्याच तेवढं बोलत होतो. मी मनाशी ठरवलं की एकदा हा माझा अभ्यास पूर्ण झाला की मग उर्मिलाकडे मुळीच दुर्लक्ष करायचं नाही. पण आता या क्षणी मला जास्त महत्त्वाचं काम होतं. आज मला फारच उशिरा जाग आली. मी म्हणालो. उशिरा येणार नाही तर काय, उर्मिला जरा रागाने म्हणाली. काल रात्रभर माळ्यावर येरझाऱ्या घालीत होतात ना. उर्मिला, मी पुढे काही बोलण्याच्या आतच ती म्हणाली. मी ठरवलंय की यापुढे तुम्हाला कशाबद्दलही सल्ला द्यायचा नाही, कोणतीही गोष्ट सुचवायची नाही. मात्र रात्री 2-3दा जाग आली. दरवेळी माळ्यावरच्या तुमच्या पावलांचा दन तन तन आवाज ऐकला आणि मी मनाशी म्हणाले, हा नादिष्टपणा यांनी एवढ्यात सोडला तर बरं, नाहीतर परिणाम काही चांगला व्हायचा नाही. काहीतरी बोलण्यासाठी उघडलेले ओठ मी घट्ट मिटून घेतले. त्या क्षणी तरी मला शब्द सुचत नव्हते आणि विचार आवश्यक होता. उर्मिलाला खोटं बोलण्याची काहीच गरज नव्हती. तेव्हा तिच्या कानांवर आवाज गेलेले हे खरं असलं पाहिजे. आता त्या आवाजानं स्पष्टीकरण शोधायला हवं होतं. समोरची डिश तशीच राहून गेली. अन्नावरची वासनाच उडाल्यासारखी झाली होती. 2 घास कसे तरी पोटात ढकलले. आंघोळ करून वाड्याबाहेर पडलो. किती दिवसात बाहेर पडलोच नव्हतो मी. सारखा माळ्यावरच्या त्या बंदिस्त जागेतच वेळ काढत होतो. बाहेरचा रंगीत झगमगाट, मोकळ्या जागा, वरचा निळा आकाशाचा अवाढव्य घुमट. मोकळ्यावर वावरायची माझी सवयच गेली होती की काय कळेना. मला पुढे चालवेनाच. हातापायातली शक्ती गेलीशी वाटत होती. ॲनिमियाचीच ही पुढची पायरी होती का? पोटात अन्न नाही म्हणून शरीर दुर्बल, शरीर दुर्बल म्हणून हालचाल कमी, हालचाल कमी म्हणून भूक नाही, म्हणून अन्न कमी. असं हे एखादं दुष्टचक्र माझ्या मागे लागलं होतं का? आणि त्याचा शेवट काय होणार होता? अगदी पाऊलच पुढे टाकवेना तेव्हा नाईलाजाने मी माघारी फिरलो. वाड्याच्या मोठ्या दारातून आत शिरताना का कुणास ठाऊक, पण क्षणभर मला अशी भावना झाली की आपण एखाद्या तुरुंगातच प्रवेश करीत आहोत. क्षणभर तरी अशी ही वेडी इच्छा झाली की आत पाय टाकूच नये. याच पावली असंच्या असं माघारी फिरावं, दूर कुठेतरी पळून जावं. पुन्हा कधी कधी या वास्तूत पाय टाकू नये.
ही वास्तू वाईट आहे, धोक्याची आहे. पण अर्थात अशा वेडपट कल्पना कोणीच कधीच प्रत्यक्षात आणत नाही. मी आत आलो, जिना चढू लागलो. नकळत माझी पावलं माळ्याच्या दिशेनंच चालली होती. मनातल्या मनात म्हणालो सुद्धा, आता आपलं सर्व काही माळ्यावरच आहे. आपला छंद, व्यवसाय, जीवनकार्य सर्व तिथेच आहे. इथे माझ्या स्मृतीला एक खंड आहे. मला एवढं आठवतंय की मी माळ्याच्या रुखानं चाललो होतो. मी डोळे उघडले तर मी माझ्या खोलीत कॉटवर होतो. शेजारी उर्मिला होती. घरातले 2 गडीही होते. सर्वांचे चेहरे भयभीत झालेले होते. उर्मिलाचा चेहरा तर विलक्षण दिसत होता. मी उठून बसायचा प्रयत्न करीत म्हणालो, हा काय प्रकार आहे? उर्मिला पुढे झाली. माझ्या खांद्यावर हात ठेवून मला हलकेच परत निजवीत म्हणाली, तुम्ही पडून राहा जरा, मी डॉक्टरांना बोलावणं पाठवले. पण काय झालं ते तरी सांगशील की नाही? जरा वेळ तुमची शुद्ध हरपली होती. आता गप्प पडून राहा बरं. पण कुठे, केव्हा? मी तर माळ्यावर चाललो होतो. त्या शब्दांनी तर ती आणखीच घाबरल्यासारखी दिसली. तिने गडी माणसांकडे नजर टाकताच ते खोलीबाहेर गेले. उर्मिला जरा पुढे वाकून म्हणाली, आता थोडक्यात सांगते, त्यावर प्रश्न विचारत बसू नका. तुम्ही माळ्याकडे चालला होतात ते मलाही दिसलं. पण तुम्ही सारखा भिंतींचा आधार घेत होतात आणि पावलं फरफटल्यासारखी पडत होती. वाटलं तुम्हाला सांगावं, खालीच पडून राहा, पण तुम्ही काही ऐकलं नसतं. म्हणून मी काही नाही बोलले. पण तुम्ही वर गेल्यावर सारखा काणोसा मात्र घेत होते. 15-20 मिनिटांनी मला राहावेनाच, म्हणून मी स्वतःच वर आले. वर आले? उर्मिला थांबली आणि मग ती घाईघाईनं म्हणाली, दारापाशीच तुम्ही वेडेवाकडे पडला होतात. आणि आणि तिने मान वळवली. तोंड हातांनी झाकून घेतलं. तिच्या सर्व शरीरावरून गेलेला शहारा मलाही दिसला. तिथे काहीतरी होतं. तुमच्यावर वाकून उभं राहिलं होतं काहीतरी. मला नीट दिसलंच नाही. आणि मी एकदम काहीतरी ओरडले. ते एकदम वळलं आणि 4 पायांवर खुरडल्यासारखं कपाटामागे गेलं. मी तिथूनच ओरडत होते. मग गडी आला, स्वयंपाकी आला, तुम्हाला खाली आणलं आणि आता डॉक्टर येत आहेत. मला काही विचारू नका. तिला विचारण्यात खरोखरच काही अर्थ नव्हता. एवढ्यातल्या तेवढ्यात गेल्या 2-3 दिवसात हा 3रा की 4था प्रकार होता. मला स्वतःलाच काहीतरी मोठं मांजरासारखं दिसलं होतं खरं. उर्मिलाला रात्री वरून पावलांचा आवाज ऐकू आला होता आणि ही 3री खेप. याचा काय अर्थ लावायचा? माझ्या प्रयोगांशी याचा काही संबंध होता का? त्यात काही चुकलं होतं का त्याचा नैसर्गिक परिपाक होता? डॉक्टरांच्या येण्यानं माझ्या विचारांची साखळी तुटली. डॉक्टरांनी तपासणी केली. उर्मिलाने त्यांना स्वतःचा अनुभव सांगितला नाही. डॉक्टरांनी मागचाच निष्कर्ष काढला, ॲनिमिया, डिलिबेशन. मागची औषधं घेतली का याची चौकशी केली. नाही असं समजल्यावर रागाचा आविर्भाव आणून पुन्हा काही नावं कागदावर खरडून दिली. मला ग्लुकोज, सलाईन आणि B12ची इंजेक्शन दिली. झोपेची गोळी दिली आणि ते गेले. पित्रे यांचं नाव व पत्ता आजोबांच्या नोंदीत सापडला. असं दिसलं की आजोबा या पित्र्यांच्या कधी सल्ला घेत. सल्ला मानत असत की नाही हे समजायला काही मार्ग नव्हता. मी सध्यापुरते माझे प्रयोग बंद ठेवले. या पित्र्यांची गाठ घ्यायचं ठरवलं. पण मला माहीत नव्हतं की मला फार उशीर झाला होता. गोष्टी सुधारण्याच्या पलीकडे गेल्या होत्या. पित्रे खूपच वयस्क होते. 80च्या पुढचे तरी खासच असतील. शरीर आता खूपच थकलं होतं, पण बुद्धी अजूनही तीक्ष्ण होती. स्मृती तल्लख होती. आजोबांचं नाव निघताच त्यांचा चेहरा रागीट व खिन्न झाला आणि आता प्रथमच मला त्यांच्या तोंडातून आजोबांचा आजार आणि निधन याबद्दल खरी हकीकत समजली. तुझे आजोबा मोठे हुशार पण दुराग्रही होते. या विषयाच्या अभ्यासामागे त्यांचा हेतू काय होता
ते त्यांनी मला कधीच सांगितलं नाही, पण फारसा चांगला नसावा अशी मला शंका येते. पण तरीही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता. कोणाकोणाच्या सल्ल्यावरून त्यांनी काही काही हस्तलिखिते आणि इतर साहित्य गोळा केलं होतं. प्रयोगात त्यांना जेव्हा जेव्हा काही अडचणी यायला लागल्या तेव्हा त्यांनी माझी गाठ घेतली. त्यावेळी मी बराच तरुण होतो. तेव्हा त्यांच्याबरोबर तुझ्या घरीही आलो होतो. त्यांनी सर्व पसारा वरच्या माळ्यावर मांडला होता. तिथेच त्यांनी जमवलेली सर्व पुस्तकं, पोथ्या, हस्तलिखितं होती. मी त्यांच्याबरोबर तास तास बसून त्या प्राचीन ग्रंथांचं पारायण केले आणि मला अशी शंका यायला लागली की त्यातल्या काही शब्दरचना सुबोध नाहीत. त्यांच्यातली दुर्बोधता ही साहेतूक आहे. काही काही शब्द द्विरर्थी वापरता येण्यासारखे होते आणि त्यांच्यातला गर्भित अर्थ एकदम वेगळा, कधीकधी विरुद्ध भावाचा असायचा. ही संदिग्धता मला खटकली. मी आजोबांना सांगितलं की त्यांची साधनं शुद्ध आणि निसंदिग्ध नाहीत आणि त्यातले आचार रूढी संशयास्पद आहेत. तेव्हा त्यांनी या साधनांचा नाश करून टाकावा. त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांचा शेवट कसा झाला ते तुला माहीत आहेच. मी म्हणालो, त्या बाबतीत मी संपूर्ण अज्ञात आहे. सर्वसाधारणपणे माणूस त्याच्या अज्ञानाच्या तटबंदी आड वावरत असतो. त्यामुळे बाहेर वावरणाऱ्या घातकी शक्तींपासून त्याचं आपोआपच रक्षण होतं. बाहेर यांचा लक्षणिक अर्थ घ्यायचा. पण एकदा का तुम्ही या तटबंदीच्या बाहेर आलात की मग तुमच्या संरक्षणाची भिस्त तुमच्या स्वतःवरच आहे. पुन्हा एकदा लक्षणिक अर्थाने त्या नव्या प्रदेशातल्या सुरक्षित वाटा माहीत हव्यात किंवा बरोबर अनुभवी वाटाड्या हवा. आजोबांनी मार्ग चुकीचा घेतला होता. पुढे त्यांना काय अनुभव आले असतील हे मला सांगता यायचं नाही. त्यांची कल्पनाही करता यायची नाही. मानवजातीशी त्यांची फारकत झाली होती. रूढ अर्थाने त्यांना वेड लागलं होतं. पण वेड हा नुसता शब्द आहे. तो प्रसंगाचं वर्णन करतो, स्पष्टीकरण करीत नाही. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नियमित भेटायला जात असे. इतरांची ओळख तर ते केव्हाच विसरले होते. स्वतःशी ओरडत असत, बडबडत असत, पण ती भाषा मला कधीच समजली नाही. काही वेळा वाटे मानवी जीभ असले उच्चार काढू शकणारच नाही आणि मग शेवटी मला समजलं की माझी शंकाच खरी होती. त्यांच्यावरचा मानवी साचाच विरघळला गेला होता. ऑट्रपी, डिकॅल्सिनेशन, डिजनरेटिव्ह चेंजेस. डॉक्टरांपाशी शब्द तर खूप होते, पण आजोबांमधले बदल ज्या एका विशिष्ट दिशेने होत होते ती त्यांना कशी स्पष्टीकरण करून सांगता येणार. सर्वांच्या, आजोबांच्या सुद्धा सुदैवाने तो बदल पूर्ण होण्याआधीच त्यांचा अंत झाला. कितीतरी दिवस तो चेहरा माझ्या आठवणीतून जात नव्हता. खोबणीत खोल गेलेले बिनबबुळाचे डोळे, कोणीतरी दोन्ही अंगांना बोट घालून वासावा तसा खूप वाकलेला जबडा, खुर्चा विरघळल्यासारखं आत गेलेलं थपथपीत नाक. शेवट काय झाला असता देवच जाणे. आणि मृतदेहावरचे अंत्यसंस्कार पाहत असताना मला एक फार गंभीर संकट टळल्याची सारखी जाणीव होत होती. आता तुझ्या येण्याने त्या सर्व आठवणी परत वर आल्यात. मी म्हणालो की मलाही त्यांचा सल्ला हवा होता आणि गेल्या काही दिवसात मला आलेले अनुभव मी त्यांना सांगितले. पित्र्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. मूर्खा, हे नसते उपद्व्याप तुला कोणी सांगितले होते? कितीतरी वेळ ते मला बरंच काही बोलले. ते सर्व मुकाट ऐकून घेण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता, कारण मला त्यांचा सल्ला हवा होता. शेवटी त्यांना मी अभ्यासलेल्या ग्रंथांची नावं सांगितली. मी केलेले प्रयोग सांगितले. दरवेळी ते खेदाने मान हलवित होते. माझं बोलणं झाल्यावर ते उठले. एक कुलूपबंद कपाट उघडून त्यातून त्यांनी एक लाल रंगाचं कापड काढलं. कापडावर कशिद्यात एक पंचकोणाकृती काढली होती. काही शब्दही भरले होते. पित्र्यांनी त्याच कपाटातली एक मेणबत्ती दिली आणि त्याच रात्री ती मेणबत्ती पेटवून तिच्या प्रकाशात काही ठराविक
पावित्र्यात बसून काही ठराविक आविर्भाव करून त्या कशिद्यातली अक्षरे काही ठराविक क्रमाने पुन्हा पुन्हा उच्चारायला सांगितलं. मेणबत्ती जळत आहे तोपर्यंत तुला धोका नाही, ते शेवटी म्हणाले. जा, प्रयत्न कर, ईश्वर तुला सहाय्य करो. पितरांचा निरोप घेऊन मी घरी आलो, तो मोठ्या संमिश्र मनस्थितीतच. त्यांनी वर्णन केलेले धोके भयंकर होते खरे, पण मला त्यांना तोंड द्यावं लागणारच होतं कशावरून. दलदलीत एक पाऊल पडलं असेल, पण त्यात पुरा अडकण्याच्या आधी मी ते पाऊल मागे घेऊ शकत होतो, अशी माझी भाबडी कल्पना होती. दिवसभर मी खालीच वावरत होतो. उर्मिला मला अनेक वेळा दिसली, पण ती काही बोलली नाही किंवा विचारपूस करण्यासाठी थांबलीही नाही. संध्याकाळचं जेवणही संभाषणाशिवायच झालं. उर्मिलात काहीतरी बदल झाला होता हे मला जाणवत होतं, पण त्या बदलाचं कारण समजलं नव्हतं. खरं म्हणजे तिच्याकडे मी जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं दिलंच नाही. माझा सर्व विचार रात्रीच्या प्रयोगाबद्दलच होता. त्यासाठी मी अगदी अधीर झालो होतो. जेवणानंतर ती आवरण्याच्या मागे लागली. मी दिवाणखाण्यात रेडिओ लावून बसलो. उर्मिला काही बाहेर आली नाही. बहुतेक ती तशीच बेडरूममध्ये गेली असावी. एक प्रकारे बरंच झालं. मी वर निघालो असतो आणि तिने हटकलं असतं म्हणजे, आणि तिला काय सांगणार. गडी माणसांची वर्दळ कमी होईपर्यंत मी हॉलमध्येच थांबलो आणि मग पित्र्यांनी दिलेले सामान घेऊन माळ्याची वाट धरली. वरच्या पायरीपाशी आलो आणि थांबलो. काळा कुट्ट अंधार. मी आणि उर्मिलाने इथे काय काय पाहिलं होतं ते आठवलं. आवाज येत नव्हता. का? तिथे काही नव्हतंच म्हणून, की जे काही होतं ते चुपचाप बसलं होतं. हात दिव्याच्या बटनावर होता, पण दिवा लावावा की नाही याचा संभ्रम पडला होता. दिव्याचा प्रकाश काय दाखवणार होता? खट, दिवा लागला. क्षणभर डोळे दिपले, मग सरावले. माळा रिकामी होता. नाही, जो भाग दिसत होता तो रिकामी होता. कपाटामागे काही असलं तर ते मला दिसत नव्हतं, पण केवळ कल्पनाही शरीरावर काटा आणायला पुरेशी होती. जास्त वेळ न दवडता मी पुढे गेलो. पित्र्यांचा तो लाल रुमाल खाली अंतरला. ती मेणबत्ती काढली, शिलगवली, समोर ठेवली. मग उठून दिवा मालवला आणि परत रुमालावर येऊन बसलो. हालचालीच्या वाऱ्याने ज्योत फडफडली. सावल्या, वेड्या वाकड्या हेलकावे खाऊ लागल्या. त्या धावपळीने माझा श्वास जोरात येत होता. तो मी जरा नियमित होऊ दिला आणि मग पित्र्यांच्या सूचना बहरूकूम, हावभाव, हालचाली आणि उच्चार यांना सुरुवात केली. सुरुवातीची 2-3 मिनटं काहीच झालं नाही. मग कपाटामागून खसखसल्याचे काही आवाज यायला लागले. एखादी खूप जड वस्तू सरपटावी तसले ते आवाज होते. मी माझं म्हणणं चालूच ठेवलं आणि आता मी जराही हालचाल करीत नव्हतो तरी मेणबत्तीची ज्योत फडफडायला लागली होती. माळ्यावरची हवाही गार वाटायला लागली होती. खरं म्हणजे एक गार वारा वाहायला लागला होता. असं वाटत होतं की खूप लांबवरच्या एका अज्ञात ओसाड प्रदेशावरून हा वारा वाहत येतपर्यंत पोचला होता. गार गार वारा, शरीरावर काटा आणण्या इतका गार, आणि कपाटामागचे काहीतरी सरकत आहे आणि आता एवढ्यातच कपाटाच्या एका अंगापाशी ते दिसायला लागेल. असे व्यत्यय येत असताना शब्दांवर लक्ष ठेवून ते म्हणणं कठीण होतं. मी प्रयत्न करीत होतो, आटोकाट प्रयत्न करीत होतो, पण मला वाटतं माझी एकाग्रता ढळली. कपाटाच्या कडेकडे माझं लक्ष होतं. परावर्तित प्रकाशात अगदी अंधूक दिसत होती. असं वाटलं होतं की कोणीतरी कपाटामागून डोकावून बाहेर पाहते. माझ्या जिभेवरचे शब्द अडखळले, मंदावले, थांबले. कपाटामागून ते पुढे पुढे सरकत होतं. हळूहळू प्रकाशात येत होतं. मांजरा एवढं होतं असं मला वाटलं असलं तरी ते कितीतरी मोठं होतं, आणि ते जसं जसं पुढे यायला लागलं तशा त्याच्या रेषा स्पष्ट झाल्या.
इतर बारकावे दृष्टीस पडू लागले. मांडी घालून बसलेल्या लठ्ठ माणसा एवढा त्याचा आकार होता. कातडीचा रंग राखाडी होता. वर राठ केस असावेत असे वाटत होते. चामडीला खूप घड्या पडल्या होत्या आणि या सर्वांवर त्याचं तोंड होतं. तोंड कशाचं? देवा, हा कोणत्या नरकातला अभद्र आकार होता? डोळे नसलेल्या रिकाम्या खोबणी माझ्यावर खिळल्या होत्या. दात नसलेली बोळ्यासारखं तोंड एका कुचतूत हास्यात विचकटलं होतं. आत काळसर रंगाची जीभ वळवळत होती आणि आपल्या बिनसांद्याच्या गोलाकार हातापायांवर ते पुढे पुढे सरकत होतं. हाच आवाज इतका वेळा मी ऐकला होता. ते सरकत सरकत पुढे आलं. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच अजून कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.